घरात उंदराचा सुळसुळाट झालाय का? कपडे, कागद, धान्य तर खराब होतंच. पण उंदीर कधी घरातील वायर देखील कुरतडू शकतात. म्हणून आज मी तुम्हाला काही सोप्या आणि उपयोगी टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे उंदीर घरात येण्याची शक्यता कमी करता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी. सगळ्यात आधी घरात उंदीर कुठून येतात ते शोधा. किचनच्या खाली, सिंकच्या पाईपाजवळ, कपाटामागे किंवा भिंतीच्या कोपऱ्यात छोटी छिद्रं आहेत का ते तपासा. कारण एवढ्याशा छिद्रांमध्ये उंदरासाठी घरात येण्याचा मार्ग बनू शकतात. अशी छिद्र दिसल्यास ती योग्य पद्धतीने बंद करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न उघडं ठेवू नका. गहू, तांदूळ, डाळी, बिस्किट किंवा इतर पदार्थ घट्ट झाकण्याच्या डब्यात ठेवा. रात्री किचनमध्ये अन्नाचे कण किंवा सांडलेले पदार्थ राहणार नाही याची काळजी घ्या. आता तुम्ही विचाराल की गहू, लाल तिखट, साबण, पावडर आणि डेटॉल. आपल्याला काय करायचे आहे, इथे एक अर्धी वाटी गहू घ्यायचे आहेत आणि ते गहू एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत. त्यातले अर्धे गहूपैकी एका दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायचे. त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मग साबण घ्यायचं आहे. इथे तुम्ही जे साबण वापरतात ते साबण घ्यायचं आहे आणि ते खिसून त्यामध्ये टाकायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पावडर टाकून घ्यायचं आहे. मी इथे पाऊंड्स पावडर घेतलं आहे. तुम्ही इथे जे गरमीमध्ये वापरतात अशा प्रकारे पावडर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये किंचित थोडंसं पाणी टाकायचं आहे. जास्त असं पतलं करायचं नाही आहे, घटसर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, टिश्यू पेपर घ्यायचे आहेत आपल्याला. इथे 2-3 टिश्यू पेपर लागणार आहेत आपल्याला. टिश्यू पेपर घ्यायचे. मग त्यामध्ये जे मिश्रण बनवलं होतं आपण DIY उंदरासाठी, उंदरं घरातून जाण्यासाठी, तर ते त्यामध्ये टाकायचे आणि त्याची अशी घडी बनवून घ्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तशी घडी बनवून घ्यायच्यात. इथे मी 2-3 घड्या बनवून घेतल्या आहेत आणि त्याला होल पाडून घेतले आहेत. इथे तुम्ही होल पाडून घ्यायचे त्या घड्याला आणि जिथे जिथे उंदरं खूप आहेत ना, तिथे हे ठेवून घ्यायचे. जिथे आपण किचनच्या ट्रॉल्यामध्ये, कपाटाच्या मागे किंवा फ्रीजच्या मागे असं ठेवून घ्यायचं आपल्या जिथे तिथे. आणि एक शेवटची खास टीप, जर गाडीमध्ये उंदीर झाले असतील तर गाडीमध्ये खाण्याचे पदार्थ किंवा कचरा ठेवू नका. तर मंडळी, उंदीर कमी करण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. घरात येणारे मार्ग बंद करा, अन्न व्यवस्थित साठवा आणि घर स्वच्छ ठेवा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अशाच घरगुती उपयोगासाठी टिप्ससाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंदराचे दात सतत वाढत राहतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या वस्तू कुरतडत असतात. म्हणूनच घरातील वायर, प्लास्टिक, कागद किंवा लाकडाचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे फक्त उंदीर पकडण्यापेक्षा ते घरात कुठून येतात ते शोधून ती जागा बंद करून खूप महत्त्वाचं आहे.